त्याला बघा रोहन देखील खूप आमंत्रण करतात. अतिशय सुंदर मॅच. इथे एक मोठी मॅच बघायला मिळते. दोन्हीही मोठे मातबर संघ, पालघर तालुक्यातले दोन्ही मातबर संघ. एका साईडला तारापूर कलंदर आणि एका साईडला पॅराडाईज. काय सेवा केली जाते हो. खरोखरच महिलांचं मी जेवढं कौतुक करेन, दैसरचं देखील कौतुक करेन. दैसरमध्ये देखील खूप होत्या. नाही हे तुम्ही केलं निश्चितच, कारण आपल्याला हल्लीच्या जीवनामध्ये पाळी येते. कधी सासवड्याला गेली मिसेस का आपल्याला चहा पाडून प्यावं लागते. सेमीफायनल आपण बघतो. एका साईड नामांकित दोन्ही संघ, ज्या संघाने आतापर्यंत पालघर तालुक्यामध्ये विश्व साम्राज्य निर्माण केलं आहे या अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो विशाल आंग्रे नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने सातत्यपूर्ण अनेक वर्ष आपल्या संघासाठी काम करताना खऱ्या अर्थाने जब्बीनंतर तुमच्या संघात जुना जाणता खेळाडू जर पाहिलात तर तुम्हाला हा विशाल आंग्रे बघायला मिळतो आणि सातत्यपूर्ण आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. पॅराडाईज क्रिकेट क्लब असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांना देखील आपण याला बोईसर भागामध्ये बघत आहात. आपल्या वसाहतीमध्ये राहताना सेवाश्रम आश्रममध्ये चांगली प्रॅक्टिस करताना एका साईडला तारापूर कलंदर आणि एका साईडला विचार केला तर आपला मोठा संघ या भागात आणि खऱ्या अर्थाने अंडरआर्मचं नाव या परिजात निर्माण केलंय तो तुम्हाला पॅराडाईज संघ बघायला मिळतोय. ओहो हो, पहिल्या चेंडूवर चौकार बघायला मिळतोय. काय क्लास फलंदाजी बघायला मिळते. आणि या 4 धावांशी जर विचार केला फरकात धावसंख्या लागली जाते 4 आणि यातील विजेता संघ साई एकता बिरवाडी संघाबरोबर खेळ सेमीफायनल सामना खेळणार. पुन्हा पॅरासिप खेळायचा चेंडू जातो, एक धाव फरकावर लागली जाते. इथे बाकी निशान नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. धावसंख्या होते 5. ओम साई स्पोर्ट्स सरावलीच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. अतिशय सुंदर आयोजन साई कृपा देलवाडी चषक 2024 आपण बघत आहात. आता आपण 2 चेंडू टाकलेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते निश्चितच आपण पाहिलं पॅराडाईज संघाने. पुन्हा एकदा आपल्या संघाला पुढचा चेंडू विशाल आंग्रे. ओ काय चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतो, निशानला काही समजलं नाही. अफलातून किपिंग देखील चांगली बघायला मिळते पॅराडाईज संघाकडनं. पुन्हा एकदा विशाल आंग्रे गोलंदाजी करतोय. निशानला इथे बघा चेंडू खेळलाय, सरळ जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण. जब्बीरचं चांगलं कमबॅक होतं पण धावसंख्या 1 वाढून धावसंख्या 6 धावा या फलकावर लागल्या जातात.
पुन्हा एकदा विशाल अंगले समोर आहे तो साकीर मुल्ला. इथे बाकी चांगलं गेस केलं, चांगलं रीड केलं आणि वाईड चेंडू. धावसंख्या 1 ने वाढून 7 धावा फलकावर लागल्या गेल्यात. चेंडूला खेळलं, हो मोठ्या गडी तंबूत जातो, जबीर खानच्या जाळ्यामध्ये फसला गेला आणि विशालने इथे बाकी आपल्या अनुभवाचं सांगता मांडताना पहिल्या गडी तंबूत जातो साकीर मुल्ला. मिळतो तो म्हणजे निश्चितच आपण बघत सोहेल नावाचा फलंदाज पाहायला मिळतो. एक गडी तंबूत पर्यंत साकीर मुल्ला बाद झालाय. खूप चांगलं कमबॅक, खूप चांगली गोलंदाजी हाताळा विशाल अंगरेला आपण बघत आहात. पुन्हा वाईड. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 8 धावा त्या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकाराला पुढचं 9 धावा या फलकावर लागल्या जातात. काहीतरी कानमंत्र देताना त्याला कृपया मैदानाच्या आतमध्ये येऊन मॅच बघा. आपण त्या बाजूचा कोणाच्या मंडपाचं कापड फाडू नका. आयोजकाचा चेंडू बाहेर न जाता त्याला आपण उभारलाय, आपण मध्ये येऊन मॅच बघा. इथे बाकी धावसंख्या 1 धावसंख्या 10 धावा तर पहिलं षटक संपलं आणि 10 धावा झाल्यात. आपण बघत आहात चौथा सेमीफायनल सामना. ह्यातील विजेता संघ साई एकता बिरवाडी उर्वी डीजे संघाची खेळणार आहेत. आज साई एकता बिरवाडी संघाचं मी कौतुक करू की ज्या पद्धतीने आपल्या अनुभवाची सांगड मांडली, प्रमुख खेळाच्या अनुपस्थितीत जो खेळ केला, ज्या पद्धतीने गोलंदाजी केलाय, अफलातून टॅलेंट आज बघायला मिळालं. कालच्या दिवसात तुम्ही जर केला TTS चिंचवडीचा संघ, आज बाकी TTSचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. काल त्यांच्याकडे 2 गोलंदाज होते, आज परिपक्व गोलंदाज बघायला मिळतील. आणि आत्तापर्यंत विचार केला, राहिलने केलेली बॅटिंग प्रत्येकाच्या नजरेत राहिला आहे. ज्या पद्धतीने आपण बघा की तारापूरची गोलंदाजी, पॅराडाईजचं उत्कृष्ट अष्टपैलू खेळ, गोलंदाजी, फलंदाजी या माध्यमातून तुम्ही बघितलंय. काल केला नेलवाडीच्या संघाने, काल केली अतिशय सुंदर फलंदाजी, गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आता बाकी बॉलर बघायला मिळतो रेहान. नवोदित उगवता तारा आपण बघत आहात. रेहान खूप चांगली गोलंदाजी सरावलीच्या मैदानावर पाहिली होती. 1 मॅन शो जे त्याने काम केलं होतं सरावलीच्या मैदानावरती, कोण विसरू शकत नाहीये. आणि ती टुर्नामेंट सरपंच चषक उत्कृष्ट आयोजन. सरावलीमध्ये आपण सरपंच चषक आनंद धोडी नवनिर्वाचित सरपंच त्याच्या नावाने टुर्नामेंट केली होती. रेहान आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतात. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. परफेक्ट क्रिकेटर, अफलातून कामगिरी बघताना या खेळाडूचं जेवढं तुम्ही कौतुक कराल तेवढं कमी आहे. पुन्हा रेहान गोलंदाजी हाताळतोय. दोघं भावंड आहेत. छोटा भाई का नाम उनका यहाँ पे बढ़िया फील्डिंग करते करते 1 नहीं 2 नहीं दोबारा कोशिश की और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए करारा स्ट्रोक एक बार स्वीप के बल्ले से आता हुआ. पुन्हा रेहान आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी मोठा विकेट तंबूत परततोय. थोडासा चेंज ऑफ पेस केला, चेंडूचा गती कमी केली, पॅडल स्वीप खेळण्याच्या पोझिशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला रीड केलं आणि रीड केल्यानंतर बाकी चांगलं कमबॅक केलंय. आणि इथे आता बाकी मोठा गडी तंबूत परततोय. बाद होतोय तो सोहेल नावाचा फलंदाज. आता बघूया कोणता फलंदाज होतोय. शेहबाज. ह्याच्याकडे देखील कुवत आहे. हा फलंदाज खेळू शकतोय कारण नेहमी सातत्यपूर्ण हे नामांकित 2 संघ एकमेकांसमोर जेव्हा खेळतात तेव्हा मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. मग धावा किती असो दोन्ही संघ परिपक्व प्रयत्न करताना आपण मैदानाच्या आतमध्ये इथे पाहत आहात. प्रथम फलंदाजी करण्याचा सन्मान दिला गेलाय. नाणेफेक जिंकला तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत तुम्ही विचार केला तर दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 2 गडी तंबूत पडून फरकात धावसंख्या लागली ती 14 धावा. बघा शेहबाज नावाचा नवीन फलंदाज झालाय. 14 धावा 2 गडी पाहिलं. चांगलं कमबॅक केलं. रेहानची खूप चांगली गोलंदाजी आपण बघत आहात. इथे बाकी पॅडल स्वीप पाहायला मिळाला. डायरेक्ट होईल का थोडीशी दुर्घटना थांबा. आयुष्य खूप पडला मित्रांनो. याची स्पोर्ट्समन स्पीड बघायला मिळते. दुर्घटनाग्रस्त होऊ नका. एखाद्या कोणाच्या बॅट वगैरे लागली
हल्ली प्रत्येक स्पोर्ट्स मधलं की इंजुरीचं कारण बघायला मिळेल. कबड्डी असो, तुमचा खो खो असो, हॉकी असो, फुटबॉल असो, थोडासा सेपर तुम्ही व्हॉलीबॉल बघू शकतात, तिथे तुम्हाला इंजुरी कमी बघायला मिळते. धावसंख्या 15 धावा फलकावर लागल्या जातात. क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी बदल केली जाते. चौथा संघ आपल्याला बघायला यानंतर बाकी पहिला सेमीफायनल मला दिलवाडी साई कृपा वर्सेस आपण TTS बघणार आहोत. ओ हो बाल बाल बच गए मगर लेग स्टंप के बाहर थोड़ी भी गेंद जाती है तो उसको वाइड दिया जाता है आणि इथे वाइड दिल्यानंतर धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 16 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. जिशान एक बार फिर रेहान, जिशान बघूया आप कशा पण करतो. रेहानचा सरकारला पुढचा चेंडू जिशानने खेळलाय, क्लिअर कट अफलातून शॉट बघायला मिळतो ऑफ साइडला. लॉंग ऑफ द रिझल्ट चेंडू सीमा पलीकडे 4 धावा आणि इथे जर तुम्ही विचार केला तर फक्त धावसंख्या लागल्या जाते तो 20 धावा. अजून देखील एक चेंडू बाकी आहेत. निशांतचं मी कौतुक करेन. अगोदरचा आपण पाहिला त्याच्या अगोदरच्या सामन्यात देखील चांगले फलंदाजी केल्या. 2 प्रमुख फलंदाज तंबूत गेल्यानंतर आस्किंगचा विचार केला तर खूप चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. वीस धावा फलकावर झाल्यात. पुन्हा रेहान आपल्या सरकारला पुढचा समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. झिशान नावाचा तारापूर फलंदाज संघाकडनं फलंदाजी करताना बॅकफुटला गेलाय, हलक्या हाताने चेंडू ढकलला गेलाय. 1 धाव फलकावर लागली जाते. एका धावाने विचार केला तर 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर 21 धाव फलकावर लागल्यात. आज बघितलं ज्याने आयुष्यामध्ये घरामध्ये आईसाठी कधी मदत न केली असेल, घरामध्ये कधी स्वतःचा डबा घातला नसेल, त्यांना देखील आज चहा बनवताना लागली. स्वतः चूल पेटवली, चहा केली, नंतर आलेल्या कपबशी देखील ऋण भांडं बांधलं गेलं. म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न जर जमायचं असेल तर दादा काम करताना सांगायला मला भाग पडेल, कारण यूट्यूबमध्ये तुमचं चित्रीकरण केलं गेलं आहे. बघा मित्रांनो, मी शेवटपर्यंत सांगितलं नाही पण मैदानाच्या आतमध्ये यूट्यूब चालू होतं, प्रत्येकाने एकमेकाची सेवा केली. पण ती सेवा बघताना हा माझा घरातला मुलगा बघा कसे काम करतो हे जिवंत उदाहरण दाखवायला येईल. आपल्या आई, आपल्या मावशी, आपल्या काकूला जेव्हा विचारतात ते तुम्हाला चित्रीकरण केलं. मी मुद्दामून सांगितलं नाही, बाळ काय करतात ते करून द्या, पण उद्या तुम्ही घरात बघतील ती सांगेल ना दादा एवढं काम केलं, घरातलं काम करणं हे चित्र बघायला मिळते. बघा अशा पद्धतीनं माणसाला पकडायचं आणि मग तुम्ही सांगायचं. आता भल्या भयानं वाटलं असेल मी काय काम केलं आहे, कारण घरात जर तुम्ही भांडलात तर आपल्या ताईनं दाखवलं बघा तिकडे भांडी घातली, मी इकडे का चूल करत नाही असं बघायला मिळतंय. आणि वेल डन. आणि ह्यालाच तर म्हटलं माणसाने माणसाची झिजावं, नातं कसं टिकावं, संसारामध्ये ताईमाईशी जगावं. भांडलं जरी झालं तरी पुन्हा सकाळी एकमत व्हावं. आणि जगामध्ये एकच वस्तू अशी आहे फुटली तरी ती पुन्हा मिळते ती म्हणजे कब्बशी. ओ अतिशय सुरेख. कौतुक करावं तेवढं कमीच, प्रज्योतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. खरोखरच प्रज्योत येणारा भवितव्य तुमचा संसार खूप थाटामाटात होईल. आणि जगामध्ये एकच वस्तू तुटली की सकाळी एकत्र बघा कप बशी, बघा फुटली की दुसऱ्या वर्षी कप किंवा बशी पुन्हा आपल्याला बघायला मिळते. बघा संसारिक भांडणं आहेत, आम्ही पाहिलं संसार केलाय, प्रत्येक अनुभवातून पुढे आलोय. आता बाकी पुन्हा गोलंदाज ड्राईव्ह केला आहे, सरळ सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. एक नामवंत क्रिकेटपटू म्हणून ज्याने काम केलं, नेपाळमध्ये जाऊन आशिया खंडात आशिया चषक जिंकून येणार तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो. हलक्या बॅटिंग केला जातो, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का, आणि इथे बाकी बाद. मोठा गडी तंबूत जातोय, चांगलं कमबॅक केलं आहे षटकामध्ये आणि इथे विकेट जातोय, बाद होतोय तो सेबाज. चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. झब्बीर नावाचा नामवंत क्रिकेटपटूकडनं ज्याने आशियन कंट्री खेळताना मॉन्टॅक्स लालवॉलमध्ये आशियन चॅम्पियनशिप मिळवून दिलेला कुंजल संख्ये ह्याला, नंतर आपण अक्षयला, गीतमला पाहिलं
आणि एक बेटेगावचा खेळाडू नुकतंच मी ते समालोचक करून बघितलं अशी नामवंत क्रिकेटपटूने तिथे नेपाळमध्ये आशियन कडे. आता बाकी नवीन फलार तुम्हाला बघतोय अनहार. तुम्ही बॅटिंगला नाव लिहा, गोलंदाज नाव लिहिलं इथे लिहा. अनहार नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. धावसंख्या 1 धावा या फलकावर लागल्या जातात. खूप चांगलं कमबॅक केला, ब्युटिफुल बॅटिंग, काय सुंदर गोलंदाजी तुम्हाला जब्बीर खान ह्या गोलंदाजाकडनं बघायला मिळते. अतिशय सुंदर क्रिकेटपटू, तेवढाच चांगला मनमिळाचा क्रिकेटपटू बघायला मिळतो. नेहमीच आपला असंख्य नवोदितांना चांगलं मार्गदर्शन देणारा हा खेळाडू बाकी तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी ड्राईव्ह केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे चुकीचं रनअप केलं, नो डाऊट कॉल बघायला मिळतोय. आणि इथे बाकी अनार नावाचा खेळ तंबूत परततोय. क्रॉस करा. तुम्हाला बहुतेक खेळ अष्टपरीस बघायला मिळतात. सर्व खेळाडू गोलंदाजी टाकतात, सर्व गोलंदाजी करतात. इथे बाकी विचार केला 3 षटकात जब्बीर खानने तुफानी गोलंदाजी केली. फक्त धावा दिल्या जब्बीर खानने 3 दिल्या, 23 झालं ना, 20. इकडे बाकी 1 धाव बघायला मिळते. थोडंसं फ्लम्बिंग झालं, हातामध्ये चेंडू निसटला आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. धाव 1 वाढते, धावसंख्या होती ती 24 धावा. अजून देखील 5 चेंडू बाकी आहेत. या 5 चेंडूमध्ये बघू एखादा मोठा फटका 30-32 धावा झाल्यात तर बाकी चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. कारण समोरच्या संघाला तेवढं कमी लेखता कामा नाही. कारण जब्बीर खान सारखा मोठा खेळाडू या समोर इन फॉर्म बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतो. तो म्हणजे निश्चितच निलेश. पुन्हा झिशान नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. सलामीचा बॅट्समन, ओपनिंग पेअरचा आपण फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. थोडीशी फ्लम्बिंग होत आहे पण चांगलं कमबॅक केलं. 1 धाव फलकावर बघायला मिळते. जब्बीर खान थोडीसे चिडतात, पी त्यांचा वाढलाय की बाबा हातामध्ये चेंडू द्यायचा आहे. कारण हे खेळाडू एवढे तारापूरचे चप्पळ आहेत की झटकन धावतात आणि धाव पूर्ण करतात. एका धावाने विचार केला फलकावर धावसंख्या होती ती 26 धावा. तर कॅमेऱ्याचे 1 मिनिट थांबा. कॅमेऱ्याचे 25 माफ करा, 25 धावा. आता 26 धावा फलकावर लागल्या जातात. बरोबर आहे का? ओके, 26 धावा फलकावर लागल्या जातात. तेव्हा 22 होते, 23 होते बरोबर. हां, तर 26 धाव फलकावर लागल्या जातात. खूप चांगला कमबॅक केलाय जब्बीर खान. नंतर बाकी या गोलंदाजाचं मी कौतुक करेल. निलेश चांगलं कमबॅक केलाय. 2 षटकामध्ये 20 धाव फलकावर लागल्या होत्या. पुन्हा एकदा पुन्हा झिशान, समोर गोलंदाजी निलेश. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण जब्बीर खानकडनं बघायला मिळते. 1 चौका त्याच्या हातातून थोडा निसटला होता पण त्याची कमतरतेने भासवलं, चांगली गोलंदाजी केली. आणि इथे जर तुम्ही पाहिलात तर आज बाकी 26, 27, 28 या धावसंख्येत मॅच बाकी जिंकताना पाहायला मिळतात. आता बाकी सेफ नावाचा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि सेफकडे आहे. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा तेव्हा संघासाठी धावा काढण्याचं काम त्याच्याकडनं झालं आहे. असंख्य वेळा 2-3 चेंडू असतात किंवा 4-5 धावा तो आपल्या संघासाठी काढतोय आणि त्या उपयुक्त धावा बघायला मिळतात. पण आता बाकी स्ट्राईक तुम्हाला बघायला मिळते ते अतिककडे. 2 चेंडू बाकी आहेत. फलका धावसंख्या लागला ती 26. पुन्हा निलेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना आपण पाहत आहात.
ओ बॉक्स आउटचा विकेट जातो. कव्हरच्या रिजनला खेळताना कंट्रोल झाला, चेंडू सहज जातो ब्लॉक आउटच्या बाहेर आणि इथे विकेट पोहोचला जातोय आणि पुन्हा एकदा 26 धावांवर तानापूर संघ थांबताना आपल्याला बघत आहात. आता बाकी नवीन फलंदाज येतो फरदीन नावाचा हा फलंदाज. आपल्या गावामध्ये जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा मोठे मोठे इनिंग खेळतो. त्यांच्या लीग मॅचेसमध्ये देखील धावा काढायचा पराक्रम केला आहे. पण गावामध्ये खेळणे आणि या मोठ्या टुर्नामेंट खेळणे हा खूप मोठा फरक असतो. बघूया अनुभवाची सांगत तुम्ही कशी मांडतात. चला पॅराडाईज सगळं क्षेत्रक्षण लावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. जबीर खान प्लीज सहकार्य करा. आणि शेवटची विकेट बाकी आहे आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. आपण पॅराडाईज मोतीलाल संघ बघतोय. आपण एम एस पॅराडाईज असा संघ बघतोय. MS11 पॅराडाईज संघ आपण बघत आहात. शेवटचा चेंडू या इनिंगचा बघायला मिळतो. 26 धाव फलकावर लागला गेला. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. ओ ब्युटिफुल बॉलिंग. सुंदर गोलंदाजी केलाय. म्हणजे या षटकात फक्त धावा आल्या 3. जबीर खानच्या षटकात धावा आल्या 3. 2 षटकामध्ये धावा होत्या 20. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकात फक्त 3-3. In the mix. आनंद निर्माण होतोय. ह्याचा सर्वच क्रू आहे तो वैभव. तारापूर शाळेत शिकतो. काय अभ्यास केला. आई वडिलांना वाटतं माझा मुलगा शिकणार, खूप काही करणार आणि खऱ्या अर्थाने आज आम्ही वैभवसारखा मित्र आम्हाला बघायला मिळाला. आणि त्याच्या अर्धांगिनीचं जेवढं कौतुक करावं. कोणता राग मनात नसतो. कारण कोळी पाड्यातले कोळी वाड्यातले आहेत, कोळी आहेत. आणि कोळी म्हटलं ना तर सर्वात धार्मिक आणि तुम्हाला सामाजिक बांधिलकी हे मागे लोक देऊ शकतात. असंख्य मित्र माझे दांडीचे आहेत, असंख्य मित्र माझे उचुळीचे आहेत, असंख्य मित्र माझे मुरबाचे आहेत, असंख्य मित्र माझे सातपिढीचे आहेत. पण त्यांच्याकडून जे प्रेम तुम्हाला मित्रता बघायला मिळते. आणि मी तुम्हाला या क्रिकेटच्या विषयी 4 षटकाचा ॲनालिसिस सांगतो. पहिल्या षटकात धावा आल्या 10. दुसऱ्या षटकात धावा आल्या 11. मग तेव्हा 21 होता. त्यानंतर बाकी कमबॅक केलं. जबीर खाननी धावा दिल्या फक्त 3 आणि त्याच्या निलेशची धावा जबीर खाननी 2 दिल्या. आणि नंतर विचार केला तर आपण बघितलं तर निलेशची चांगली गोलंदाजी त्यांनी धावा दिल्या 3. म्हणजे चौथ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिल्या आणि तिथे कमबॅक केलं. ते म्हणजे निश्चितच पॅराडाईज संघाने इथे अगदी 27 धावा ह्या जिंकण्यासाठी बघायच्या आहेत. जरी धावावर तुम्ही 27वर जिंकला पण तिकडे संघ वेगळा होता. इथे मातबर खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. या आपण चेंडू चॉईस करायचे आहेत आणि खरोखर जोरदार टाळ्या असताना तिकडे आपण सेमीफायनल सामना बघतोय. आणि यानंतर बाकी पहिला सेमीफायनल सामना खेळला TTS वर्सेस देलवाडी साईकृपा संघ.
कॅमेऱ्याच्या बाजूला खुर्ची करून कृपया मागे बसा प्लीज. सहकार्य करा. कशासाठी बाकीचे लोक 10-10 कोस लांब बसलेत. मला आयोजकांनी बोलायला सांगितलं आणि मित्र मी कधी कोणाला घाबरत नाही. ओ व्हाईट चेंडू टाकला जातोय आणि सेफच्या हातातून चेंडू देखील निसटतो. इथं 2 धाव फलकावर लागल्या जात आहेत. बघा समालोचकावर राग करू नका. आयोजकांनी सांगितलं की मी कोणतेही समालोचक होते तुमचं सांगायचं काम करणार आहेत. मनोज पिल्ले जिंदाबाद. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ चांगली बॅटिंग केल्याचे पॅट के दाखवू. सुंदर रनिंग व्हिडिओ विकेट बघायला मिळते. छोट्या चणीचा खेळाडू पण सुंदर फलंदाजी तुम्हाला संदीपकडनं बघायला मिळते. 27 धावा या विजयासाठी काढत असताना आपण बघायला मोठं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुन्हा एकदा झाकीर कट केलाय. आहा क्रिकेट शॉट पण सिंगल मध्ये जात आहे. डिक्लेअर झोनला मोक्याच्या सरी चेंडू टर्न घेतला आणि 1 धाव बघायला मिळते. पण ज्या पद्धतीने फटका सजवलाय त्याचं कौतुक करावं. परफेक्ट बॅलन्सिंग स्ट्रोक बघायला मिळते. पुन्हा एकदा झाकीर साकीर. ओ परफेक्ट बॅटिंग बघायला मिळते. लेदर क्रिकेटची पर्वणी. आपण जसं डिफेन्स बघता राहुल द्रविडचा तशा पद्धतीने चेंडूच्या पाठीमागे आला. आपला संपूर्ण बॅलन्सिंग चेंडू ढकलला. षटक संपला आणि धावसंख्या झाली ती 7. आता 18 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. गडी जास्त बाद झालेत. सामना बरोबर झाला. तिकडे विकेट बघितले जाते. काहीतरी कानमंत्र देताना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय यूट्यूबच्या माध्यमातून. हो चांगल्या पैकी बॅटिंग केली जाते. खूप सुंदर रनिंग बिटवीन प्रत्येक रनचं महत्त्व इकडे आपण बघत आहात. अर्कम नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आमचं बाबू पुल्ले सुनिकित यांचं जेवढं कौतुक करत तेवढं कमी. मनोज पिल्ले म्हणजे एकेकाळी ब्रिज आहे एकेकाळी रिटायर्ड संघातून खेळणारा. काय क्रिकेट खेळले त्यांनी. ओ व्हॉट अ ब्युटिफुल बॅटिंग. इथे बाकी बघूया. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. धावसंख्या 1 वाढून धावसंख्या 9 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण बघायला. दोन्ही मातब्बर संघ. एका साईडला बघायला विचार केला तर तारापूर कलंदर आणि एका साईडला पॅराडाईज नावाचा मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. प्रथम विजेता आपण 30,000 रुपये. द्वितीय 20. तिसरं 5-5 आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ हलक्या वेळ रोटेट केलाय. खराब थ्रो. ओव्हर थ्रो बघायला मिळतो. रनआउटच्या नादामध्ये इथे बाकी बॅलन्स गेलं आणि थ्रो सरळ जातो म्हणजे ओव्हर थ्रो. इथे 1 धाव मुश्किल होणार होती. तिकडे 2 धावा रूपांतर होतात आणि 1-1 धावासाठी तुम्हाला झुंजावं लागेल कारण 27 धावाचं फक्त आव्हान दिलंय. फलकावर धावसंख्या लागलाय ती 11. 3 चेंडू झालेत. 11 धावा झाल्यात. म्हणजे आता 9 चेंडू टाकून 11 धावा फलकावर लागल्यात. 27 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्यात. यानंतर बाकी आपण संघ बघणार तो म्हणजे TTS चिंचणे विरुद्ध साई कृपा देलवाडी संघ. अतिशय मोठी रंगतदार मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. बघा सगळं पैशाचा व्यवहार. महिला मंडळाच्या घरी पैसे ठेवले होते. बक्षीस पाकिटमध्ये टाकले आणि इथे तुम्हाला पैसे घेऊन येईल. बघा कशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन बघायला मिळतंय. आमच्या मुली BCom करतात. काही अकाउंट करतात. हिशोब कसा चुकता ठेवा. ओहो इथे बाकी विकेट बघितला जातो. यष्टीजित केला आणि अनिल पहिला चेंडू ह्या सेफच्या हातामध्ये आला. मगाचपासून आपण बघतो एक देखील चेंडू सेफच्या हातामध्ये आला नव्हता. हा पहिला चेंडू त्याच्या हातामध्ये आला आणि इथे यष्टीजित झालाय. आता बघतो तो म्हणजे निश्चितच तुम्हाला विशाल आंग्रे नावाचा खेळाडू बघायला मिळतो. एक चांगला परिपत्र मित्र. चांगला स्वभावाचा खेळाडू आणि निश्चितच अष्टपैलू. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना डीजे थांबा 1 मिनिट सांगतो की 8च्या 8 खेळाडू तुम्हाला पॅराडाईज मध्ये अष्टपैलू बघायला मिळतात. यस डीजे. निश्चितच धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चनचं एक आपण चांगलं कलाकृती पाहिली आणि शोले पिक्चरचं अजरामर गीत तुम्ही ऐकलत. आता बाकी पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू अकरम
चेंडू पॅडल स्वीप खेळत 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचली. 12 धावा या फलकावर लागल्या जातात. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांसमोर आता खेळताना आपण पाहत आहात. पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू पडण्याचा झप्पन वरती येतोय. दरम्यान षटक समित 2 आणि फलकात धावसंख्या लागली 12. तर 12 धावा एकंदरीत तुम्ही केल्या तर फलकावर लागल्यात. आता 12 चेंडू आणि 15 धावाच्या अवसर मोठी रंग जब्बीर खान मैदानामध्ये केव्हा आम्हाला कलाटने घेऊ शकतो. एखादा चेंडू थोडासा लूज जरी पडला तरी खूप चांगल्या पद्धतीचं बॅकफूट खूप चांगलं फुटवर्क त्याच्याकडनं बघायला मिळत आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघत आहात. आता 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. बघा मी म्हटलं ना लो स्कोरिंग मॅच 26-27-28 खूप मोठी धावसंख्या बघायला मिळते. आता बाकी सेफ नावाच्या गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय. आज त्याच्या आपण बघितलं की यष्टीचित केलं. खूप वेळानंतर चांगला चेंडू हातामध्ये आला आणि मोठ्या फलंदाजाला परत पाठवलं. 12-15ची आवश्यकता आहे आणि जर समजा बरोबर झालं विकेट बघतील आणि विकेट गेले टोटल ते 7 ते म्हणजे निश्चितच तारापूर कलंदर संघाचे. खूप सुंदर आयोजन. एखादं नाट्यगृह जसं बांधावं ना तसं पडद्याने संपूर्ण स्टेडियम झाकलं गेलंय आणि सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळते. सेफ आपल्या circle पुढचा चेंडू समोर आहे तो म्हणजे विशाल आंग्रे नावाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आहा अफलातून शॉट बॅकफुटला गेले. कोणालाही समजलं चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. मी म्हटलं ना की 8 अष्टपैलू खेळाडू पॅराडाईज संघामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. थोडासा शॉट ऑफ चेंडूला बघा कोणत्या गोलंदाजावर कोणता फलंदाज कसा खेळू शकतो याचा अभ्यास केलं आणि म्हणून वन डाऊनला प्रमोट करून पाठवलं गेलं विशाल नावाच्या फलंदाजाला. आतापर्यंत त्याला बॅटिंगमध्ये 5वा 6वा पाठवला आहे तो इथं प्रमोट केलं गेलं आणि वन डाऊन पाठवलं गेलं. थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे ते म्हणजे तारापूर कलंदरमध्ये या चौकारानिशी आता पुनश्च गोलंदाजी करते सेफ. ओ इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 17 धावा या फलकावर लागल्या जातात. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. दहा चेंडू 10 धावाची गरज. चला पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. इथे बाकी थोडीसं फंबिंग होत आहे पण सुंदर एक विकेट बघायला मिळते. बघा एका साईडने पूर्णतः एक अनुभवाची पोशिंदी बांधताना हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो आणि बाकीच्या खेळ सांगितलं तुम्ही अटॅक करा. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू सेफ टाकतो. समोर आहे विशाल आंग्रे. ओ इथे चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर निघतो. जास्त लेग ब्रेक बघायला मिळतो. वाईड स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढून होते ती 20 धावा. अजून देखील 7 धावाची आवश्यकता विजयासाठी. 20 धावा फलकावर लागल्या जातात. 7 धावाची आवश्यकता. बघा 2 षटकात तारापूर कलंदरची धावसंख्या होती 21. त्यानंतर 12 चेंडू फक्त 5च धावा आल्या. 3 झाले. इथे बाकी जिशांत सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1 धाव फलकावर लागली जाते. 1 धावांची विचार करता धावसंख्या 21 धावा फलकावर लागल्या जातात. अजून देखील 6 धावाची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता विजयासाठी आपण बघत आहोत ते पॅराडाईज संघाला. पुन्हा सेफ. ओ लेग स्टंपच्या खूपच बाहेर टर्न झाला परंतु स्टंपच्या मागे आल्यानंतर चेंडू मध्ये आला. निश्चितच वाईड. धावसंख्या होते 22. ओ इथे बाकी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. इथे बघूया फल रिव्ह्यू घेतला इकडे. चला या अक्कू बघा 10व्या खेळाडू इकडेच बसायचं आहे. फक्त आमचा अंपायर तिकडे बघेल. बाकी आमचं यूट्यूब चॅनलचे आमचे जे डिजिटल कॅमेरामन स्कोर ते दाखवतील. बाकीच्या फक्त इथे बसा. आपण नाही बघायचं. वो उनका काम करेंगे. उन्हें पता है क्या है हमारा बात करना है बताने का. जो आपको बताएंगे प्रेक्षक आपण मागास ते बघतात मॅच बघा आनंद घेतात. बघा अनिल भाऊचे आमचे बघितलं बाकीच्या मध्ये सकाळी जाऊन झोपूया. आपण मॅच एवढ्या टफ होता की त्यांना परत झोप नाहीची झाली कारण सेफने स्टंपिंग केलं आणि प्रत्येकाला सामन्यावर थांबवावं लागलं. कारण दोन्ही मातबर संघ आतापर्यंत विचार केला पालघर तालुक्यात 2 मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतात.
तर TTS हा एकमेव संघ आमच्या डहाणू तालुक्यातला जो अंडरमध्ये जास्तीत जास्त इथे खेळायला येतो. त्यानंतर सगळे संघ तुम्ही जर पाहिलेत तर आता पालघर तालुक्यातलेच बघायला मिळतात. चला आता बघा तुम्हाला पुन्हा शिवराज सेफ नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. फलका धावसंख्या लागल्या त्या 22 आणि विजयासाठी धावसंख्या 5. विकेटचा विचार केला तर 7 गडी बाद झाले ते म्हणजे निश्चितच तारापूर कलंदर संघाचे. हलक्या बॅटिंग खेळून काढलाय. खूप सुंदर बॅटिंग बघायला मिळते. मेमोरीज इज अ इम्पॉर्टंट. टेक कूल माइंड इज अ व्हेरी गुड. चांगला स्वभाव माणसाला जिवंत ठेवू शकतोय. नातगोचं जपलं की तुम्ही लोकांशी जाणू काही करू शकता. अशा पद्धतीने खेळलाय. इथे बाकी षटकं सोबत 3 आणि फलका धावसंख्या लागल्या ती 23. म्हणजे आता तुम्हाला धावा करायच्या 6 चेंडू 4 धावा. आणि तिथं आपण बघितलात पॅराडाईज MS पॅराडाईज बोईसर असं नामांकन आहे. निश्चितच मोतीलाल शाह म्हटलं की क्रिकेटसाठी आवर्जून प्रेम करत ज्या झाई गावाला महाराष्ट्राच्या कोपऱ्यात नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक देशामध्ये ज्यांना खेळता आलं असे झाईच्या खेळाडू पुढे नेणारा एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे निश्चितच MS आपण नावाने ओळखलं जाते. मोतीलाल शहाला आता बाकी फरदी नावाचा गोलंदाज आणि 6 चेंडू आणि विचार केला तुम्हाला 4 धावाची आवश्यकता आहे. पण निश्चितच अंग्रेला प्रमोट केलं त्याचा फायदा पुरेपूर व्हायला बघा. हे अभ्यासू संघ म्हणतो त्याकडे बघितलं जाते. तारापूर कलंदरच्या 12 चेंडूमध्ये फक्त शेवटच्या 5च धावा आल्या. तिथे बाकी धावसंख्या थांबली. अन्यथा 2 षटकात 21 धावा पाहिल्या होत्या. काय क्रिकेट बघायला मिळते. एखादा मुंगी देखील त्या बॅटरीने स्टंबवर येणार अशा पद्धतीने ब्लॉक केलं जाते. जब्बीर खानचा परिपक्व अनुभव आजची सांगता मांडताना इकडे चांगलं क्रिकेट बघायला मिळते. इथे धावसंख्या होते 24. 5 चेंडू 3 धावा. आता क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जाते धावबाद करण्यासाठी. डॉट चेंडू जर आलेत तर बाकी मोठं मनोधैर्य तुम्हाला बघायला मिळते. ओम साई लाईव्हच्या टेलिकास्ट माध्यमात तुम्हाला ह्या मॅचेस सगळे बघायला मिळत आहेत. आजचं मॅडन षटक आपण टाकलंय. आपण ज्यांना बघायचं असेल तर राहुल नावाच्या गोलंदाजाने मॅडन षटक टाकलं ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 1972-85च्या काळामध्ये टेस्ट मॅचमध्ये जसं षटक बघायला मिळायचं क्षेत्ररक्षण तशा पद्धतीने अंडरमध्ये खूप कमी प्रमाणात बघायला मिळते. पण ह्या विकेटवर बाकी जास्त आपण पाहिलाय. आणि अशा पद्धतीने सामना जिंकला जातोय. कमबॅक केलाय आणि फायनल सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. चला इथे बाकी TTS आणि नाणेफेकीसाठी साई कृपा देलवाडी संघ तयार राहायचंय. आपण यायचंय नाणेफेकीसाठी. निश्चितच कौतुक करा.